राज्याचे संवेदनशील उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब यांच्या आदेशानुसार ठिकठिकाणी शिवसैनिकांच्या माध्यमातून तर मराठवाड्यातील पूरग्रस्त गावांमध्ये मदत करण्यात येतेच आहे। मात्र त्यांच्या आव्हानाला प्रतिसाद देऊन करुणा सेवा ट्रस्टसारख्या अनेक स्वयंसेवी संस्था देखील आता पुढे आलेल्या आहेत। आमदार प्रकाश सुर्वे साहेब यांच्या उपस्थितीमध्ये आता आपण बघतोय किती क्वालिटीचं या ठिकाणी मटेरियल आहे। आपण जर बघत असाल तर या ठिकाणी 4699 रुपये किमतीची ही पॅन्ट आहे। त्याच्यानंतर ही पॅन्ट आपण बघू शकता 2500 रुपयांची आहे। अशा पद्धतीनं क्वालिटीचं आणि नवं कोरं थेट यूज क्लोज नाहीत, हे नवे कपडे या ठिकाणी वितरण करण्यात येणार आहे। त्याचबरोबर आपण विद्यार्थ्यांचं जे शैक्षणिक नुकसान झालं त्याच्यासाठी अशा पद्धतीनं सॅग त्या विद्यार्थ्यांना देण्यात येणार आहे। आणि सगळ्यात महत्त्वाचं करुणा सेवा ट्रस्टनं अतिशय क्वालिटीचे ही भांडी देखील 3000 लोकांच्यासाठीचे सेट केलेले आहेत। यासोबत अन्नधान्य देखील किट या ठिकाणी तयार करण्याचं काम सुरू आहे। या निमित्तानं मला एकच आवाहन करायचं आहे की आज मराठवाड्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये आणि सोलापूर जिल्ह्यातील विशेषतः करमाळा, माढा, बार्शी या गावांमध्ये अतिशय भयानक विदारक परिस्थिती आहे। आणि म्हणून महाराष्ट्रातील तमाम संवेदनशील जनतेनं या ठिकाणी मराठवाड्यातील पूरग्रस्त बांधवांना आधार देण्यासाठी आज पुढे येण्याची गरज आहे। करुणा सेवा ट्रस्ट असेल, शिवसेना पक्ष असेल, हे कर्तव्य समजून या ठिकाणी आपण पुढे आलेलो आहोत आणि या माध्यमातून मदत करण्याचा प्रयत्न या ठिकाणी सुरू आहे। या ठिकाणी करुणा सेवा ट्रस्टचे उदय चंद्राणा जे आहेत त्यांचं देखील आणि करुणा सेवा ट्रस्टच्या सगळ्या सहकाऱ्यांचं मी आभार मानतो। सोबतच शिवसेनेचे आमदार प्रकाशदादा सुर्वे, माजी आमदार अभिजितजी अडसूळ, त्यांचे तमाम शिवसैनिक जे स्वयंस्फूर्तीनं या ठिकाणी मदत कार्यासाठी स्वयंसेवक म्हणून उपस्थित आहेत। आणि सकाळी 7 वाजल्यापासून या ठिकाणी सगळे स्वयंसेवक मग किट तयार करणं असेल, किराणा मालाचे वेगवेगळे पॅकेट्स तयार करणं असेल, याच्यासाठी स्वतःहून पुढे येऊन या ठिकाणी सेवा देत आहेत। त्या सगळ्या ज्ञात अज्ञात स्वयंसेवकांचं, शिवसैनिकांचं आणि आमदार प्रकाशदादा सुर्वे साहेब असतील, आमदार अभिजित अडसूळ साहेब असतील आणि करुणा सेवा ट्रस्टचे जी उदय चंद्राणा जी असतील, करुणा सेवा ट्रस्टचे सगळे ट्रस्टी, या सर्वांचे मी मनापासून आभार मानतो। आणि पुन्हा एकदा आवाहन करतो की मराठवाड्यातील या सगळ्या शेतकरी बांधवांच्या अश्रू पुसण्यासाठी आपण देखील आपल्या माध्यमातून जेवढी होईल तेवढी मदत करण्याच्यासाठी पुढे यायला हवं। धन्यवाद। सन्माननीय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी परवाच्या दिवशी घेतलेला दसरा मेळावा, त्याच्यामध्ये त्याने आव्हान केलं होतं की हे आमचे हजारो हात जे आहेत मुंबईकरांचे आणि ठाणेकरांचे, त्यांनी सर्वांनी मदत केली पाहिजे। पूरग्रस्तांना मध्ये कोकण असेल, मराठवाडा असेल, आणखी कुठे जिथे जिथे पूर आलेला आहे त्या लोकांचे खूप वाईट हाल आहेत आणि त्यांना ह्या सर्व वस्तू ते पुरवल्या पाहिजेत, हे आपलं कर्तव्य आहे। आणि ते कर्तव्य पार काढण्याचं काम आमचे करुणा ट्रस्ट असेल, आनंद दिघे मदत कक्ष असेल, आम्ही आमदार आहोत, आमचे सर्व कार्यकर्ते आहेत, म्हणजे नगरसेवक आहेत, विभाग प्रमुख आहेत, सर्व एकत्र येऊन हे काम करत आहोत। आणि आत्ता आम्ही 3000 किट करमाला, सोलापूर जिल्हा तिकडे आम्ही आज पाठवत आहोत। आणि त्याची सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे याच्यामध्ये 27 वस्तू आम्ही देत आहोत। 27 वस्तूमध्ये असं नाही आहे बघा, आता तुम्ही मंगेश चुटीने दाखवलं असेल, जीन्सची पॅन्ट सुद्धा आहे 5000 रुपयाची जीन्सची पॅन्ट, टॅग सहित आहे, स्पायकर स्कूलची बॅग आहे ती नाईकची आहे। हे बघा, स्टीलची भांडी सुद्धा खूप चांगल्या क्वालिटीची देत, मिरची पूडपासून, अन्नधान्यापासून, चहापासून, पावडरपासून सर्व प्रकारचे किट्स त्यांना, म्हणजे ते फक्त त्यांनी अन्न हे करून खायचं आहे आणि व्यवस्थित राहायचं आहे। कारण ते अन्नदाता आमचे आहेत, ते आम्हाला नेहमी अन्न खायला घालतात। आज त्यांची परिस्थिती वाईट आलेली आहे आणि आमच्या पक्षाचं ध्येय धोरण आहे की त्यांना आज मदतीची गरज आहे, म्हणून आम्ही सर्वजण आमच्या पक्षाच्या वतीने मदत करतो। विपक्ष काही करत नाही, फक्त बोंबा मारायचं काम करत आहे आणि त्यांना त्याच्या बोंबा मारू दे। हे जनता आहे, सब जानती आहे कोण काम करताय, कोण बोंबाबोंब करताय। असं आहे, आमचे एकनाथ शिंदे साहेब ही दैन्यावयांक आहे। तुम्ही काल बघितलं असेल, स्टेजवर त्यांनी साधा पुष्पगुच्छ सुद्धा घेतला नाही, स्वीकारला नाही। आणि विरोधक जे आमचे आहेत ते तिकडे गेले होते बघायला, AC गाडीमध्ये बसून काजू खात होते, काजूनी बदाम खात होते, ते साधी लिमलेटची गोळी कुणाला देऊ शकत नाही।
तर बाकी काय देणार? एकनाथ शिंदे साहेब देणार आहेत आणि त्यांचे कार्य सुद्धा त्यांनी केलेल्या आव्हानाला प्रतिसाद देणार आहे. दादा 12 वाजला आता लोक तुमचा कार्यकर्ता इथे बसलेले रोज काम करतात, काय बोलतात? आमचे साहेब स्वतः 18 तास काम करतात. आम्ही एक दिवस 12 पण काम केलं तर काय आहे? आणि ही जो अन्नदाता आहे, आम्हाला नेहमी अन्न पुरवतो, त्याच्यावर मोठं संकट आलेलं आहे आणि त्या संकटाला त्यांच्या आज उपयोगी पडण्याचं आमचं काम आहे. हे दातृत्व आम्ही करुणा ट्रस्ट असेल, आमचे मंगेश चिवटे, ते आमचे शिवसेना वैद्यकीय मदत असेल, अशा सर्व माध्यमातून प्रत्येक ठिकाणाहून असे जाणार आहेत. कालच तुम्ही बघितलं असाल, आम्ही प्रत्येक आमदारांनी 2-2 लाखाचा चेक दिलेला आहे. अडसूल साहेबांनी पण त्याच्यामध्ये भरले. सर्व कार्यकर्ते, सर्व नगरसेवक, सर्व उपशाखा प्रमुख असतील, शाखा प्रमुखपासून ते गटप्रमुखपासून सर्व मदतीचा हात या आमच्या गरीब शेतकऱ्यापर्यंत पोहोचणार आहे. शिवसेनेचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांचा ज्यांच्या घरामध्ये ज्यांच्या आई वडील असे ऑफ झालेले असतील किंवा त्यांची परिस्थिती नसेल, त्यांची आत्महत्या केली असेल, त्यांच्या मुलींच्या लग्नाची जिम्मेदारी सुद्धा आमच्या एकनाथ शिंदे साहेबांनी घेतलेली आहे. हा असा पहिला नेता जगातला आहे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.